नमस्कार. चला चर्चा करूया आजचं मूल्य नाविन्यपूर्ण नेतृत्वावर. नवकल्पना ही नेता आणि अनुयायी यांच्यात फरक करते. स्टीव्ह जॉब असे म्हणतात, नेतृत्व म्हणजे सत्ता नव्हे, तर ते दूरदृष्टी, धैर्य आणि जिथे पूर्वी काहीही नव्हते तिथे मूल्य निर्माण करण्याबद्दल आहे. नाविन्यपूर्ण नेतृत्व हे दूरदृष्टी, धैर्य आणि नवीन कल्पनांना बहरता येईल असे वातावरण यांचे निर्माणचे दृढ वचनबद्धतेच्या अद्वितीय मिश्रणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरते. हे नेते केवळ स्वतःच नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यात पारंगत नाही, तर ते आपल्या संघाला सृजनशीलपणे विचार करण्यास, सध्याच्या परिस्थितीला आव्हान देण्यास आणि विचारपूर्वक जोखीम पत्करण्यासाठी नेहमी प्रेरित करतात. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अस्पष्टता आणि अपयशाबद्दल उच्च सहनशीलता, अतृप्त जिज्ञासा, आपली दूरदृष्टी स्पष्टपणे मांडण्यासाठी उत्कृष्ट संवाद कौशल्ये आणि विविध दृष्टिकोन व प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य व मानसिक सुरक्षिततेवर असलेले तीव्र भर यांचा समावेश होतो. नाविन्यपूर्ण नेतृत्व कुठे लागू होते? नाविन्यपूर्ण नेतृत्व केवळ कॉर्पोरेट बोर्डरूम पुरते मर्यादित नसते. ही एक अशी मानसिकता आणि कौशल्य संच आहे जी जीवनाच्या विविध पैलूंना बदलू शकते. याचा अर्थ आव्हानांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत राहणे, बदलांना स्वीकारणे आणि अगदी सामान्य वाटणाऱ्या परिस्थितीतही गोष्टी करण्याच्या चांगल्या पद्धती सक्रियपणे शोधणे हा आहे. इथे दिले आहे की नाविन्यपूर्ण नेतृत्व कसे लागू होते व्यावसायिक, दैनंदिन आणि आध्यात्मिक जीवनात. वैयक्तिक जीवनात वाढीची मानसिकता, आत्मजागरूकता, आत्मसुधारणा, सृजनशीलता, नातेसंबंध दृढ करणे. व्यावसायिक जीवनात प्रेरणा देणे आणि सक्षम करणे. मानसिक सुरक्षिततेची संस्कृती जोपासणे. ती दृष्टी स्पष्ट करण्यासाठी मजबूत संवाद कौशल्ये आणि वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत पुढे राहण्यासाठी सतत शिकण्याची वचनबद्धता. दैनंदिन जीवनातील परिस्थितीतील समस्या सोडवण्याची आणि जिज्ञासू वृत्तीचा वापर करणे. तुमची दैनंदिन कामे आणि संवाद व्यवस्थापित करण्याचे अधिक हुशार, अधिक कार्यक्षम किंवा अधिक आनंददायक मार्ग. जे काम नेहमी ज्या पद्धतीने केले गेले आहे त्याच पद्धतीने न करत राहण्याबद्दल आहे. जर ऑल्टरनेटर पूर्ण करण्याचा अधिक कार्यक्षम मार्ग असेल तर आध्यात्मिक जीवनात आपल्या श्रद्धा आणि आचरणासोबत एक गतिमान आणि विकसित होणारे नाते निर्माण करण्यासाठी पारंपरिक व्याख्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून वैयक्तिक अर्थ शोधणे, अधिक सखोलपणे रुजणाऱ्या नवीन आध्यात्मिक पद्धतींचा प्रयोग करणे किंवा प्राचीन शहाणपणाचा आधुनिक आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करणे. आध्यात्मिक आणि नाविन्यपूर्ण नेते त्यांच्या विकसित होत असलेल्या आध्यात्मिक समजुती अनुसार
करुणा व्यक्त करण्याचे, समुदाय जोपासण्याचे किंवा सामाजिक कल्याणासाठी योगदान देण्याचे सृजनशील मार्ग शोधू शकतात. नैतिक उपायांनी बाजारपेठांमध्ये क्रांती घडवणारे स्टार्टअप्स, उदाहरणार्थ तुमच्याकडे ओला आहे, तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे इत्यादी. विज्ञान, तंत्रज्ञान, इस्रो, UPI, आधार आणि त्यानंतर भारताच्या विशिष्ट समस्या सोडवणे. सामाजिक परिणाम जसे की स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण, ग्रामीण आरोग्य इत्यादी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे. सार्वजनिक धोरण, डेटाचा वापर करणारे नेते, पारदर्शकता आणि नागरिक सहभाग. आता का हे नेतृत्व महत्वाचे आहे? भारतासमोर काही अद्वितीय आव्हाने आहेत. लोकसंख्येतील असमानता आणि पर्यावरण. असे युवा नेते हवेत जे सेवाच नाही समस्या सोडवतील. सामाजिक समानता निर्माण करणे. आर्थिक वाढ. जग मूल्य निर्माण करणाऱ्यांचा आदर करते, केवळ काही अनुयायांचा नाही. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याने टेक क्लबची स्थापना केली आणि ग्रामीण भाषेसाठी ॲप बनवला, ज्याने मोठा परिणाम झाला. तुम्ही नाविन्यपूर्ण नेतृत्व कसे करू शकता किंवा त्याचा सराव कसा करू शकता? नवीन प्रश्न विचारा. मी कोणती समस्या सोडू शकते? छोटी सुरुवात करा. आत्ताच सुरुवात करा. प्रकल्प, नवीन कल्पना, सहकार्य. उत्सुक रहा, वाचा, शोध घ्या, शिका. अभ्यास क्रमापलीकडे. नैतिक रहा. मूल्यांशिवाय केलेला नवोपक्रम धोकादायक असतो. टीम स्पिरिट. एकत्र मिळून निर्मिती करा. स्पर्धा करू नका. या प्रश्नावर चिंतन करा. जर तुमच्याकडे आहेत 10,000 रुपये आणि फक्त 7 दिवस आहेत तुमच्या समाजाला मदत करण्यासाठी, तर तुम्ही काय कराल? विचार करा. थँक यू.